तर पहा विद्यार्थ्यांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लेखापालचा जो आपला मागचा व्हिडिओ होता त्यामध्ये आपण फक्त मराठी या प्रश्नांचं विश्लेषण केलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण जो जनरल नॉलेजचा जो सेक्शन आहे तर त्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत आणि त्या प्रश्न आणि त्याचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला पहिला प्रश्न बघूया. लेक ऑफ नो रिटर्न नावाचा प्रसिद्ध तलाव भारताच्या खालीलपैकी कोणत्या ईशान्येकडील राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. लेक ऑफ नो रिटर्न नावाचा प्रसिद्ध तलाव अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, लक्षात ठेवा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या एकमेव भारतीय लष्कराचा मृत्यू हत्येने झाला होता? आता पहा एस वैद्य या भारतीय लष्कराचा मृत्यू हत्येने झाला होता. ठीक आहे, चला पुढे बघा प्रश्न क्रमांक 3. फिरोज गांधी उंचाहार औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प भारतातील डॅश डॅश राज्यातील उंचाहार जिल्ह्यात आहे. आता पहा हा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये येतो? तर उंचाहार हा जो आहे तो उत्तर प्रदेश या राज्यामध्ये येतो. पुढे पहा प्रश्न क्रमांक 4. 1960 मध्ये जागतिक बँकेच्या देखरेखीखाली भारत आणि डॅश डॅश यांच्या दरम्यान सिंधू जल करार झाला होता, IWT. ठीक आहे, हा जल करार 1960 मध्ये जागतिक बँकेच्या देखरेखीखाली पाकिस्तान यांच्या दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेला होता. खडकामध्ये कोरलेले हिंदू मंदिर लेणी समूह असलेल्या वेरूळची लेणी यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून केव्हा घोषित केलेले आहे? आता पहा ज्या वेरूळच्या लेणी आहेत औरंगाबादमध्ये त्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे, तर ते 1983 या साली देण्यात आलेला आहे. पुढे पहा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात काकतीया औष्णिक वीज निर्मिती केंद्र KTPP काकतीया औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहे? तेलंगणामध्ये हा प्रकल्प आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत सरकार, आसाम सरकार अँड ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि ऑल आसाम गणसंग्राम परिषद यांनी आसाम करारावर स्वाक्षरी केली होती? तर ती 1985 या साली केली होती. पुढे पहा गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे MOHUA याद्वारे राबवण्यात येणारे भारत सरकारचे एक प्रमुख अभियान प्रधानमंत्री आवास योजना PMAY शहरी म्हणजे अर्बन खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? आता पहा प्रधानमंत्री आवास योजना जी आहे ते 2015 साली शहरीसाठी सुरू करण्यात आलेली होती. पुढील प्रश्न बघा. 2011च्या जनगणनेनुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये मुस्लिम लोकसंख्या किती आहे? 68.31% असं याचं उत्तर दिलेलं आहे. पुढे पहा भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणता अनुच्छेद धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान आधारावर भेदभाव करण्यास मनाई करण्याचा मूलभूत अधिकार देतं? आता पहा मूलभूत अधिकारामध्ये जो कलम 15 जो आहे म्हणजे अनुच्छेद 15 यामध्ये सांगितलं आहे की धर्म, वंश, जात, लिंग या किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करण्याचा मूलभूत अधिकार यामध्ये देण्यात आलेला आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11. आयझॉलमधील खालीलपैकी कोणत्या मिझो लोकगायकाला 3 दशकांहून अधिक काळ मिझो सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी 2023 मध्ये कलाक्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आता पहा मिझो सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी 2023 मध्ये कलाक्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत KC रणरेम संगी. पहा हा प्रश्न थोडा लक्षात ठेवा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. कोणत्या राज्यात धनगर नृत्य हे धार्मिक लोकनृत्य मुख्यतः धनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेंढपाळ समुदायाकडून त्यांचे लोकदैवत असलेल्या भीरदेवाला प्रसन्न करण्यासाठी केले जाते? तर गोवा या राज्यामध्ये धनगर नृत्य हे धार्मिक लोकनृत्य धनगर म्हणून असलेल्या मेंढपाळाच्या समुदायाकडून त्यांच्या देवाला प्रसन्न करण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 13. अनेक स्थानिक उत्सवांमध्ये सादर केले जाणारे लोकप्रिय नृत्यांपैकी एक गराडी हा एक नृत्य आहे. भारतातील खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील आहे? तर हे पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशामधील नृत्य आहे. गराडी नृत्य कुठे आहे? तर ते पॉंडिचेरीमध्ये.
पुढे पहा, गव्हाच्या पिठात असलेल्या प्रथिने जटिल डॅश डॅश म्हणतात. आता पहा, गव्हाच्या पिठामध्ये जे प्रथिन असतं त्याला ग्लुटेन असं म्हटलं जातं. पहा, हे लक्षात ठेवा. एखाद्या वकिलाला उच्च न्यायालयात वकिली म्हणजे प्रॅक्टिस करण्याच्या किमान किती वर्षाचा अनुभव असल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होऊ शकतो. तर पहा, जर त्या वकिलाला किमान 10 वर्षाचा जरी प्रॅक्टिस करण्याचा अनुभव असला तर तो सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होऊ शकतो. ठीक आहे. पुढे पहा, सुक्रोजच्या एका रेणूमध्ये हायड्रोजनचे किती अणू असतात. सुक्रोजच्या एका रेणूमध्ये हायड्रोजनचे 22 अणू असतात. शेरशाह सुरीचा दुसरा मुलाचं नाव काय आहे. आता पहा, शेरशाह सुरी याचा दुसरा मुलगा आहे इस्लाम शाह. भारतीय राज्यघटनेचा खालीलपैकी कोणता खंड प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल असेल असे म्हणतो. पहा, खंड 6 मध्ये असं सांगितलं आहे की राज्यघटनेचा प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल असेल, म्हणजे राज्यपालाची तरतूद ही खंड 6 मध्ये केलेली आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 19. एप्रिल 2023 मध्ये भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी माजी भारतीय क्रिकेटपटू सलीम दुराणी यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले आहे. तर जामनगर या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 20. 2023-24च्या अर्थसंकल्पात नमूद केलेल्या सप्तर्षी या अर्थसंकल्पाच्या 7 प्राधान्यांपैकी कोणतेही एक नाही. आता पहा, जे सप्तर्षी हा जो अर्थसंकल्प आहे त्यामध्ये 7 प्राधान्यांपैकी कोणतं एक नाही. तर पहा, पायाभूत सुविधा आहेत, सर्वसमावेशक विकास देखील आहे, हरित अर्थव्यवस्था देखील आहे, फक्त संरक्षण खरेदी हा विषय त्यामध्ये नाही. पुढे पहा, दी लोटस टेम्पल असे म्हणूनही ओळखले जाणारे दिल्लीतील बहाई उपासनगृह खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले. 1986 मध्ये सुरू करण्यात आले होते. अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केलेल्या घोषणेनुसार वर्ष 2022 मध्ये UPI द्वारे 126 लाख कोटी रुपयांच्या किती डिजिटल पेमेंट्स झाल्या. तर 7,400 कोटी डिजिटल पेमेंट्स झाल्या होत्या. पुढे पहा, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजे इस्रोने कोणत्या महिन्यात पहिल्यांदा रियुजेबल म्हणजे पुन्हा वापरला जाणारा, ठीक आहे, रियुजेबल लॉन्च व्हेकल ॲटोनॉमल लँडिंग मशीन यशस्वीरित्या पूर्ण केली. एप्रिल 2023 मध्ये. पुढे खालीलपैकी कोणी भारतातील गरिबी आणि ब्रिटिश राजवट हे पुस्तक लिहिले होते. तर दादाभाई नौरोजी यांनी भारतातील गरिबी आणि ब्रिटिश राजवट हे पुस्तक लिहिले होते. धार्मिक आनंद व्यक्त करणारे धार्मिक लोकनृत्य दिंडी आणि कला भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहेत. तर हे दिंडी ही आपल्या महाराष्ट्रात निघते, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये हे लोकनृत्य आहे. पहा, इथे जनरल नॉलेजचे 25 प्रश्न संपलेले आहेत. आता पहा, लेखापालमधीलच आपण दुसऱ्या शिफ्टमधील याच विभागातील आलेले आणखीन 25 प्रश्न आपण याच व्हिडिओमधून पाहणार आहोत. चला त्या प्रश्नांकडे जाऊया. तर पहा, दुसऱ्या शिफ्टचा जनरल नॉलेजमधीलच हा पहिला प्रश्न. 2022 साली नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले महाकाल कॉरिडॉर भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात आहे. तर उज्जैनमध्ये हे महाकाल कॉरिडॉर आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा, हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती योजना अपव्यापार रोखणे आणि व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी अत्याचार झालेल्या पीडितांसाठी सुटका, पुनर्वसन आणि पुनरेकीकरण यावर लक्ष केंद्रित करतात. तर ती आहे उज्ज्वला योजना. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या वर्षी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे PPF प्रॉव्हिडंट फंडची सुरुवात करण्यात आली आहे. तर 1968 साली सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीची सुरुवात करण्यात आली आहे. पहा, पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे. आता पहा, 21A हा शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे. पहा, यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तर पाहत आहोत की कलकाप्रसाद महाराज हे भारतातील खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत. कलकाप्रसाद महाराज. आता पहा, हे जे प्रश्न आपण पाहत आहोत तर हे प्रश्न तुम्हाला फक्त एक
आयडिया येण्यासाठी आहे की कशा पद्धतीचे प्रश्न TCS विचारू शकते. तर या प्रश्नाशी रिलेटेड तुम्ही अभ्यास करू शकता. आता इथे कल्काप्रसाद महाराज हे भारतात कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत, तर तुम्ही शास्त्रीय नृत्याशी संबंधित आणखीन काही व्यक्तींची माहिती घेऊ शकता. त्यावर देखील प्रश्न येऊ शकतो किंवा हा देखील प्रश्न रिपीट दुसऱ्या परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर पहा, कथक या नृत्याशी संबंधित हे कल्काप्रसाद महाराज आहेत. पुढे पहा, वेलची टेकड्या किंवा यालामला भारताच्या खालीलपैकी कोणत्या भागात आहेत. आता बघा, येलामेला टेकड्या किंवा वेलची टेकड्या भारतातील दक्षिण भारत या भागामध्ये आहेत. 2011च्या जनगणनेनुसार नागालँड राज्यात खालीलपैकी कोणता धर्म सर्वात प्रभावी आहे. तर ख्रिश्चन धर्म हा नागालँड राज्यामध्ये सर्वात प्रभावी आहे. पुढे पहा, भारतातील खालीलपैकी कोणते शास्त्रीय नृत्य पूर्वी सादीर अट्टम या नावाने ओळखले जात असे. आता पहा, सादीर अट्टम भरतनाट्यम नावातच आहे, सादीर अट्टम भरतनाट्यम. तर भरतनाट्यम हे पूर्वी सादीर अट्टम या नावाने ओळखले जात असे. भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद भारतीय वित्त आयोगाशी संबंधित आहे. पहा, आता यावरून तुम्हाला लक्षात येईल की राज्यघटनेमधील जी कलमं आहेत, जे अनुच्छेद आहेत, त्यावर हमखास प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास करताना कलमांवर थोडा जास्त भर द्या, कलम व्यवस्थित पाठ करा. आता पहा, वित्त आयोगाशी संबंधित कलम आहे कलम 280. पुढे पहा, एप्रिल 2023मध्ये मध्य प्रदेश राज्यातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या स्थानकाहून सुरू झाली. आता पहा, वंदे भारत आपल्याकडे पण सुरू आहे आणि मध्य प्रदेशात पण. मग आता मध्य प्रदेशातील कोणत्या ठिकाणाहून ती सुरू झालेली आहे, तर ती भोपाळ या ठिकाणाहून सुरू झालेली आहे. पहा, कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत. खालीलपैकी कोणता प्राणी फायलम आर्थ्रोपोडाशी संबंधित नाही. आता पहा, फायलम आर्थ्रोपोडा हा एक वर्ग आहे, तर त्याशी संबंधित नसलेला माशी, मिलिपिडस आणि डास हे तीनही याच्याशी संबंधित आहेत, परंतु जळू हा फायलम आर्थ्रोपोडाशी संबंधित नाही. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 12. पहा, शिफ्ट 2 मधील आपण हा पेपर पाहतो आहेत. 2023-24च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी SCSM जी ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे, तर त्यासाठी कमाल गुंतवणुकीची मर्यादा 15 लाखांवरून किती करण्यात आली आहे, तर ती 30 लाख एवढी करण्यात आलेली आहे. 2023मध्ये आसामचे राज्यपाल बनलेले गुलाबचंद कटारिया हे भारताच्या कोणत्या राज्यातील आहेत. आता पहा, आसामचे जे राज्यपाल आहेत ते राजस्थान या राज्यातील आहेत. पुढे पहा, भारतीय ॲथलीट आणि भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाची माजी कर्णधार निर्मल सैनी यांचा पुत्र असलेला मिल्खा सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर तो गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. मसरूर मंदिरे किंवा खडकातून कोरलेली मंदिरे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत, तर हिमाचल प्रदेशामध्ये खडकातून कोरलेली मंदिरे आढळून येतात. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 16. वेदांतम लक्ष्मीनारायण शास्त्री खालीलपैकी कोणत्या भारतीय शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहे. पहा, शिफ्ट 1 मध्ये देखील शास्त्रीय नृत्यावर प्रश्न विचारला होताच, शिफ्ट 2 मध्ये देखील प्रश्न विचारला आहे. फक्त प्रश्न त्याच प्रकारचा आहे, फक्त थोडा त्या ठिकाणी वेगळं एखाद्या व्यक्तीचं नाव विचारलेलं आहे किंवा दुसऱ्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित विचारलेलं आहे. तर आता पहा, वेदांतम लक्ष्मीनारायण शास्त्री हे कुचिपुडी या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 17. फेब्रुवारी 2023मध्ये लघु उपग्रह प्रक्षेपण यान जे SSLV-D2 खालीलपैकी कोणत्या अंतराळ केंद्राच्या पहिल्या प्रक्षेपण स्थळावरून प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. सतीश धवन अंतराळ केंद्र या अंतराळ केंद्राच्या स्थळावरून प्रक्षेपित करण्यात आलेले आहे. पहा, जो आपला अर्थसंकल्प आहे 2023-24चा, तर त्यामध्ये विविध योजनेसाठी किती तरतूद करण्यात आलेली आहे यावर प्रश्न विचारलेला आहे. मागच्या पहिल्या शिफ्टमध्ये देखील यावर प्रश्न होता. तर यामध्ये आता मनरेगा या योजनेसाठी किती तरतूद करण्यात आलेली आहे असा प्रश्न विचारला आहे. तर 60,000 कोटीची तरतूद आपल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24मध्ये मनरेगा या योजनेसाठी करण्यात आलेली आहे. मार्च 2023मध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात नामिबियातील स्थलांतरित चित्त्याने 4 बछड्यांना जन्म दिला आहे. आता पहा, जे नामिबियातील स्थलांतरित चित्ते आहेत, तर त्यांनी जे कुनो राष्ट्रीय उद्यान कर्नाटकमध्ये आहे, तर या
कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये नामिबियातील चित्त्याचं स्थलांतर झालेलं आहे आणि तिथेच त्याने 4 बछड्यांना जन्म दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या वर्षी कर्नाटकातील शास्त्रीय गायिका एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? तर पहा, कर्नाटकातील ज्या शास्त्रीय गायिका आहेत एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे त्यांचा, तर ते वर्ष आहे 1998 साली त्यांना करण्यात आलेलं आहे. पुढे पहा, 5 जुलै 1977 रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार खालीलपैकी कोणत्या लष्कर प्रमुखाने ताब्यात घेतले? तर ते आहेत मोहम्मद झियाउल हक. मोहम्मद झियाउल हक या लष्कर प्रमुखाने त्यांचे सरकार ताब्यात घेतले होते. खालीलपैकी कोणते समीकरण चालू खात्याच्या तुटीची योग्य व्याख्या करते? पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. निर्यातीचे मूल्य आणि आयातीचे मूल्य. पहा, आयातीचे मूल्य हे कधीही निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते आणि हे काय दाखवतं? तर तुटीची योग्य व्याख्या दाखवतं. पहा, या दुसऱ्या शिफ्टमधील 23वा प्रश्न आहे. झहीर-उद-दीन महमद हे खालीलपैकी कोणत्या मुघल सम्राटाचे नाव होते? तर बाबर या मुघल सम्राटाचे नाव काय होते? तर झहीर-उद-दीन महमद हे बाबर या मुघल सम्राटाचे पूर्ण नाव आहे. 24 जुलै 1985 रोजी हरिश्चंद्र सिंग लोंगोवाल यांच्यासोबत पंजाब करारावर स्वाक्षरी करण्यात आली, तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते? राजीव गांधी हे 1985 साली भारताचे पंतप्रधान होते आणि त्यावेळी पंजाब करारावर त्यांनी स्वाक्षरी केली होती. पहा, प्रश्न क्रमांक 25. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मेट्रो नेटवर्कच्या पर्पल लाईनचा जोका तारातला पट्टा म्हणजे भारतातील हा कोणत्या राज्यात आहे? आता पहा, जोका तारातला जो पट्टा आहे पर्पल लाईनचा मेट्रो नेटवर्कचा, तर तो कोणत्या राज्यात येतो? तर तो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. तर पहा, या पद्धतीने आपण 2 शिफ्टमधील लेखापालचे जे जनरल नॉलेज या सेक्शनमध्ये या विभागामध्ये विचारलेले प्रश्न आहेत, जे की 25-25 मार्काला आहेत. तर या 2 शिफ्टमधील आपण जनरल नॉलेजचे 25-25 असे 50 प्रश्न बघितलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढील शिफ्टमधील जनरल नॉलेजचेच प्रश्न पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया. धन्यवाद.